तर मित्रांनो, आपण समोरच बघतो उसडण्याचा रायबा आणि रायबासोबत रायफल दादा आणि एक संघर्षमय गुलाल बोलू शकतो आपण. दादा नमस्कार. नमस्कार. तर आजचा गुलाल काय आनंद आहे? आजचा गुलाला आनंद तर भरपूर देऊन जातो, कारण की जी मुंबई जेवण जोडी मानतो आपण भुंगाने सायराट, आज त्यांच्या अपोजिशन मध्ये गुलाल झाला. 2 वेळा आपल्याला पराभव स्वीकारायला लागला होता. एकच कारण होतं त्यासाठी की आपल्या बैलाला बैल पुरत नव्हता आणि आमचं नियोजन हे रायफल मध्ये 100% सक्सेस होणार आहे आम्हाला माहिती होतं. परंतु आज ही गाडी खेळण्याचा काही विषयच नव्हता, पण दादा सरकार पंढरीशेठ फडके यांच्या नावाने तिथं नाव दिला आणि नाव फिरल्यानंतर आज लाईव्ह चॅट वरती घरनं बघत होतो की जे पण प्रेक्षक आहेत, कारण की बघा जे आपल्यापासून जास्त जवळ न बघणार तेच असतात. 50% कमेंट होत्या की भुंगाने सायराट 1 साइड विजय होईल, पण ज्यातून 25% ज्या कमेंट होत्या त्या अशा होत्या की 100% आज रायबा गाडी करणार. याच गोष्टीचं मला पण 100% गॅरंटी होती, कारण की आम्ही रायफल मध्ये नियोजन भरपूर दिवस करणार होतो, पण रायफलवाल्यांची एक काट होती की आम्ही सायराटची गाडी नाही खेळणार. काय त्यांचा असेल विषय त्यांचा त्यांना माहिती. परंतु आज नाव फिरल्यानंतर त्यांना सुद्धा बैल काढायला लागला आणि आम्ही सुद्धा बैल काढला. परंतु आज एक प्रेक्षणीय लढत झाली आणि या मुंबई बिंदूरला दाखवून दिलं की उसडण्याचा रायबा हा काय चीज आहे. बघा, रायबाला सुद्धा भुंगाने कुठेतरी पराभव केलेला आहे आणि रायफलचा सुद्धा, पण आज गाडी विजयी झाली. वेगळाच आनंद दिसला सगळ्यांच्या चेहऱ्यावर. काय बोला? सर्वजण आज खुश आहेत, कारण की बघा जी गाडी म्हणजे मुंबईमध्ये कोणालाच मिळली नव्हती, एक घोट सर्जा सोडून कोणालाच मिळली नव्हती, पण हा उसडण्याचा रायबा आहे. याला उगाच म्हणत नाही दुसरा घोटचा सर्जा, याच त्यांनी दाखवून दिलं की, कारण की दुसरा घोटचा सर्जा काय बोलतात, गाडी जर एकदा चिपकली आणि समोरच्या बैलाने गाला दिला त्याचं काम 100% करणार आहे आणि आज करून दाखवलं. धाग्यावर होतो तेव्हा सगळीकडे एकच चर्चा होती, म्हणजे आवाज एकच होता, रायबा, आणि पुढे म्हणजे रायबाच होता आणि सगळीकडे बोलत होते रायबा रायबा, म्हणजे एक वर्चस्व करून गेलेलं आहे रायबा. काय बोलाल? रायबाने दाखवून दिलं आणि रायबा पळाला. रायबाने एकट्याने कुठेतरी शर्यत नाही जिंकली, त्याच्यासोबत रायफल सुद्धा तेवढाच पळाला आणि ही गाडी अपराजित गाडी आहे, त्याच्यामुळे कुठेतरी आमची 2 वेळा शर्यत झाली आता मध्यस्थी. परंतु आम्ही कधी म्हणजे गाजीवाजा नाही केला, आमची मैत्रीपूर्वक शर्यती झाल्या, पण तेच नियोजन आज इथं मैदानात उतरलं आणि सक्सेस ठरलो आणि या टॉपची गाडी गेली. पैऱ्याचा जेव्हा विचार केला तेव्हा गुलालाकडे बघितलेलं का? हो, ही गाडी गुलालातली गाडी, हिचा गुलाल पडलाच नाही, त्याच्यामुळं ती A1 जोडी असली, ही पण कुठेतरी A1 जोडी होती, हे प्रेक्षकांना माहिती नव्हतं, परंतु ही A1 जोडीने आज गुलाल घेतला. आज रायबाला एवढं प्रेम भेटतंय, 3 फेऱ्यात सुद्धा एक कामगिरी चांगली करतो रायबा. काय आनंद आहे? आनंद तर भरपूर आहे. कुठेतरी एक कोरेगावचा मैदान मिस केला, पब्लिकने थोडस केला की न्यायला पाहिजे होतं. कुठेतरी बैलाची आपल्या फिटनेस ओके नव्हती, त्याच्यामुळे आपण बैल नेला ना कोरेगाव मैदानामध्ये, आणि कुठेतरी त्या मैदानाची कमी ही भासत होती, पण आज ती बैलांनी कमी भरून काढली, कारण की एकदम टॉपची गाडी केली आणि आनंद आहे. बघा, नंदीचा सत्कार होतो, त्याचा होतो तोच म्हणजे समज एक आपला होतो, तर तो आनंद कसा काय, म्हणजे सत्कार होणे ही पण साधी गोष्ट नाही की नंदी एक आपल्याला ओळख करून देतो. आज बघतोय आपण बिंजोड मध्ये कानाकोपऱ्यात रायबाच्या मुले आपलं नाव पोचलेलं आहे. काय बोलाल? बघा, प्रत्येक गाडा मालक नंदी छोटा असो मोठा असो हा त्याच्या मुलाप्रमाणे भावाप्रमाणे जपत असतो, तसं आमचं सुद्धा आहे. कारण की बैलाला आम्ही कधी घरात नाही विचारत कोण जेवला का नाही जेवला, पण बैलाला खायला घातला हे 100% विचारतो. त्याच्यामुळे बैलाच्या साठी केलेले कष्ट या 100% त्याचा फल भेटलाय आणि बैलाने असंच केलं आमच्यासाठी. परंतु प्रत्येक मैदानात चर्चा वेगळी असते, पण आज अख्ख्या मुंबईमध्ये चर्चा वेगळी करून ठेवले की उसडण्याचा ब्रेक फेर रायबा आहे. आणि आता पायऱ्यासाठी सुद्धा अजून कॉल वगैरे येतील. काय बोलाल? पायऱ्यासाठी कंटिन्यू आपण टॉप मध्येच पळतो, त्याच्यामुळे पायऱ्यासाठी काही अडचण नाही आणि येणाऱ्या काळात आता जास्तीत जास्त आम्ही हेच गाडी पळवण्याचा प्रयत्न करू. आणि 3 फेऱ्याच्या मैदानात कुठे रायबा परत दिसेल का? हो, आता लवकरच 3 फेऱ्याचा जसा मोठा मैदान असेल तसं आपण 100% नेण्याचा प्रयत्न करू. एक कोरेगाव मिस केला, पण त्याच्यानंतर मोठी मैदान मिस नाही करणार, कारण की बैल आता एकदम फिट आहे, त्याच्यामुळं 100% दिसेल मोठ्या मैदानात. म्हणजे काय झालेलं रायबाला, म्हणजे सांगाल का थोडक्यात? नाही, कसं आहे, आपला लहान वय त्याचं लहान आहे, त्याच्यामुळं वारंवार 3 फेऱ्यामध्ये पळाल्यानंतर थोडं बैलाला वीकपणा आला होता, पण आम्ही त्यातून कव्हर केला बैल आणि वापस पुन्हा सज्ज केला. बघा, आता ही आपली जेवढी टीम आहे तुमच्या सोबत, एक मी बघतोय की आपण काम प्रपंच सगळं सांभाळून कुठेतरी रायबाची केअर किंवा रायबाला मैदानात पळवतो. काय बोलाल त्याच्याबद्दल? बघा, हे बैलगाडी क्षेत्र असं आहे की ज्यावेळी तुम्ही सक्सेस ठरता
त्यावेळी जी तुमच्या सोबत माणसं असतात 100% त्यांचाही मोलाचा वाटा असतो. आज आम्ही एवढ्या वर्ष बैलगाडा क्षेत्रात होतो, पण एक टॉपचा बैल लागला आणि त्यांनी सर्व आमचं आयुष्य बदलून टाकलं. तेव्हा सर्वांचं प्रेम मिळालं आणि हे प्रेम आम्हाला पण मिळालं आणि बैलाला पण मिळालं. आज जे सर्वजण इथे उभे आहेत ते बैलासाठी उभे आहेत. मग आज रायबा रायफल सोबत पळाला. येणाऱ्या काळात कोणत्या नंदी सोबत, अशा टॉपच्या नंदी सोबत रायबा आपल्याला बघायला भेटेल? 100% आपण काय जेवढे बी मुंबईमध्ये पब्लिकचे टॉपचे आहेत त्यांच्यामध्ये आपण पालणारच आहे. आणि कुठेतरी भुंगामध्ये पण आपलं नियोजन घडत होतं, परंतु थोडंसं नियोजन लांबावलं आणि आज गाडी झाली. तर शुभेच्छा दादा, असंच आपलं रायबा नाव करो. धन्यवाद. समोरच बघतो आपण मित्रांनो रायफल आणि उसाडण्याचा रायबा होता, त्याच्यासोबत विरुद्ध गाडी भुंगा सैराट. तर आपल्यासोबत दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तर आजचा गुलाल, आजचा विजय काय वाटतंय, काय बोलाल? आमचा आजचा गुलाल प्रथम सांगायचं झालं तर पंढरी शेठ फडके बिगर पण दादा सरकार यांना सर्व क्रिया करू. रायफल आपल्या करारामध्ये आणि एक आपणच्या नावाने आहे आपला, आपली गाडी बोलते. तर म्हणजे एक आपण भेटच देतो किंवा आपला रायफलचा जेव्हा विजय होतो तर काय बोलाल का आठवणीत? आपणचं इतके दिवस नाव नव्हतं मैदानात बिनजोडला, 3 फेऱ्यात नाव होता का. आता आम्ही करार केल्यापासून आपणचं नाव रायफल 100% करतं. आता याच्या पुढेही करेल, याच्या पुढे बी करेल. बघा जेव्हा आपली 2 वेळेला गाडी पडलेली, रायबा सोबत सुद्धा पडलेली आणि रायफल सोबत सुद्धा, पण आज कुठेतरी विजय झालाय, कुठेतरी कमबॅक बघतो आपण या बिनजोड मध्ये. आम्ही पायऱ्यात पण बोलतो आणि आम्ही विरोधात पण बोलतो. आम्ही सगळी नंदी काय आम्हाला सगळं सारखंच आहेत. जेव्हा आपण पायऱ्यात पळत असतो आणि जेव्हा विरोधात थोडा रायफल मस्ती करतो. ती परकी काय परकी. आता बिंजोड मध्ये तर रायफल एवढं नाव करतोय आणि आपणच्या नावाखाली म्हणजे पळतोय. आता पुढचा नियोजन वगैरे आणि पुढचे रायफल कडून अपेक्षा काय राहतील आपल्या? अपेक्षा तर आमचे सर्व पूर्ण केले. आता अपेक्षा फक्त आपणची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पळतो. आणि हा मित्रपरिवार आपल्या सोबत आहे. जेव्हा आपला नंदी पळत असतो तेव्हा 100% आपल्याला कॉल वगैरे येतात, जिंकला का, शर्यत झाली का. जेव्हा आपला खराब टाइम चालू असतो तेव्हा कुठेतरी त्या गोष्टी आपल्याला बघायला नाही मिळत. तुमचा अनुभव काय राहिलाय? आपल्या नंदी पलते तर सर्व पाठी येतात. नंदीत नसेल पलत तर कोण नाही येणार. आपल्याला हाक सुद्धा मारणार फक्त आपली मुलं आहेत तीच, ती आपण फक्त तितकीच पाठी आपली. म्हणजे एक कुठेतरी चालू सीझन मध्ये आपण जेव्हा नाव करतो किंवा आपलं नाव होतं तेव्हाच कुठेतरी आपल्याला स्वतःहून आवाज दिला जातो. त्यामुळे पुढचं नियोजन कसं काय असणार आहे रायफल? आता डायरेक्ट 1 मेलाच पळणार. 1 मेला कुठल्या मैदानात? तर कुठे उसाटणेला. रोसाटणेच्या मैदानात सुद्धा मित्रांनो आपण रायफलला बघू शकतो. आणि आजचा गुलालाचा आनंद जेव्हा आपल्याला महाराजांची मूर्ती वगैरे आपल्याला एक बक्षीस म्हणून मिळालेली आहे, काय आनंद आहे? खूप छान आहे. मूर्ती मिळाला म्हणजे आपलं नंदीचं स्वप्न असतं का काहीतरी ट्रॉफी मिळालं होतं. आज आम्हाला महाराजांची मूर्ती मिळाली. तर दादा आपल्या थोडं कराराबद्दल सांगा ना. म्हणजे कारण आमचं मैत्री खातीर झालेला आहे तो. आपणसाठी आम्ही बैल एकच शब्दावर दिला आणि आजची लढत सुद्धा मैत्रीपूर्वक झाली. 4 लढती झाल्या, 4ही याच्याच झाल्या, आटीतुटीच्याच, सगळ्या बिन टॉपच्याच झाल्या. आणि आजचा कुठेतरी आनंद एक चेहऱ्यावर तुमच्या वेगळा होता. काय आनंद होता. ती गाडी येऊन जोडी किती केलं तरी अपराजित जोडी होती. आपण आज करून दाखवलं का रायफलनी आम्ही आहेत. हा म्हणजे भुंगा सैराटचा पराभव करणं पण एक सोपी गोष्ट नाहीये ना. असं काय नाही. आम्ही आता सैराट सोबत 3 फेऱ्या पळालो, एक झालेत. आज आमच्या विरुद्ध पळालो. असं काय नाही. उद्या विरुद्ध पळू, आज उद्या पायऱ्या पण करू. तर म्हणजे एक चांगल्या क्षेत्राकडे आपण बैलगाडा क्षेत्र नेतो. तर धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल आणि शुभेच्छा रायफलला. धन्यवाद.